18,000 रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झाला। या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 याच्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे माझं केंद्र सरकारचं लक्ष वेधायचंय। आपल्या माहितीसाठी 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा दर होता ते सोयाबीन आज शेतकऱ्याला 3839 रुपयाने विकायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू केली होती। 10 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यात जवळपास 44,013 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदी केल्या होत्या। त्याच्यापैकी 2 महिन्यात साधारणतः 15,749 शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी 2 महिन्यात सोयाबीन खरेदी झालंय। ती काल शेवटची मुदत होती आणि जवळपास अजून 28,000 पेक्षा अधिकचे शेतकरी हे सोयाबीन खरेदी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी व्हावं त्याच्या प्रतीक्षेत आहेत। माझी केंद्र सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे की त्या शेतकऱ्याचं जगणं कुठेतरी मान्य करून त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत या हमीभाव खरेदी केंद्राची मुदत त्या ठिकाणी केंद्र सरकारनं वाढवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना करीत आहे। मी स्वतः पण त्यांना भेटलो, त्यांना ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आणून दिली। त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी। सभापती महोदया, केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचंय की सन 2016 मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की 2022 पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू। सभापती महोदया, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झालाय। आपण बघितलं असेल, जो शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो, स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो, ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं। सभापती महोदया, सोयाबीनचा दर 11,000 रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जातं। पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं, सोया पेंट त्या ठिकाणी आयात केली जाते आणि 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज 3839 रुपयाने विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जाते। सभापती महोदया, कांद्याचा दर वाढला, लगेच कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी बंदी आणली जाते आणि कांद्याचे दर सुद्धा त्या ठिकाणी पाडले जाते। सभापती महोदया, जसं उद्योगपतीला एक सिमेंटचं पोतं तयार केलं, स्टील तयार केलं, त्यावेळेस त्याच्यावर किती नफा घ्यायचा आहे याचा अधिकार आहे। मला वाटतं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हाडाची काढ करून जे सोयाबीन पिकवलंय, जे पीक पिकवलंय त्या पिकावर सुद्धा त्याला किमान त्याचा प्रपंच चालावा इतका नफा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे। हे सुद्धा कुठेतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। सभापती महोदया, सोयाच्या बाबतीत तीच परिस्थिती, कांद्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे। आपल्या माहितीसाठी मला आपल्याला सांगायचं की दुधाच्या भावाच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था। माझा जे लोकसभा क्षेत्र आहे तिथं साधारणतः बोमपरांडा वाशी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये खास करून खव्याचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं जातं। कुंतलगिरीचा पेढा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। दुर्दैवानं सभापती महोदया, गुजरातवरनं एक मिठा मावा त्या ठिकाणी भेसळयुक्त खवा त्या ठिकाणी आणला जातो, जो की 70 रुपये 80 रुपये किलोच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकला जातो आणि ज्याच्यामुळं 150 रुपये किलोनं विकला जाणारा हा आमचा खवा आज शेतकऱ्याला 120 रुपयानं विकावा लागतोय। या पद्धतीनं मला वाटतं ह्या भेसळयुक्त खव्यावर सुद्धा त्या ठिकाणी तातडीनं बंदी आणणं गरजेचं आहे आणि लोकांच्या आरोग्याशी हा खेळ एक प्रकारे त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण केंद्र सरकारनं आणणं गरजेचं आहे। सभापती महोदया, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचंय की महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांनी 15% नफा पकडून त्या ठिकाणी 7,000 रुपये हमीभाव सोयाबीनचा करावा अशी विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केली होती। 15% नफा पकडून फक्त। सभापती महोदय, असं असताना सुद्धा केवळ 4,892 रुपये त्या ठिकाणी हमीभाव सोयाबीनचा काढला गेला। 15% सुद्धा शेतकऱ्यानं त्या सोयाबीनवर नफा कमावा असं केंद्र सरकारला वाटत नाही का? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी
केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आपण अनेक कायदे या ठिकाणी करतो, अनेक ऍक्ट संसदेच्या माध्यमातून तयार केले जातात. मला वाटतंय शेतकऱ्याचं उत्पादन खर्च गृहीत धरून त्या ठिकाणी त्याच्या वस्तूला भाव देण्याच्या बाबतीत एखादा ऍक्ट, एखादा कायदा ही लोकसभा कधी पारित करणार आहे? त्या शेतकऱ्याचं जगणं सुद्धा हे केंद्र सरकार कधी मान्य करणार आहे? आणि त्याची शेती नफ्याची व्हावी ह्याच्यासाठी केंद्र सरकार कधी प्रयत्न करणार आहे? ती करावी अशी माझी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे विनंती आहे. आज सांगितलं जातंय की 12 लाख रुपयापर्यंतचं जे उत्पन्न आहे, म्हणजे 12 लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. सभापती महोदय, आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची स्थिती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला 1 लाख रुपयाची मदत करतंय. मला सांगा, त्या गोरगरीब शेतकऱ्यानं 12 लाख रुपये कधी कमावे आणि 12 लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक्झम्पशनचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं आहे. आज आपल्या माध्यमातून